शुभ स्थिती मात्र हा सामनावीराचा पुरस्कार सुमित घराळे यांना मात्र देण्यात येत आहे। आदरणीय शंकरदादा यमगर साहेब यांच्या इथून आगमन मात्र पाहायला मिळालं, त्यांचंही करूया कौतुक की ते आपण पाहायला गेलं तर खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी अगदी क्रिस्टल ट्रॉफीपासून आपण पाहायला गेलं तर सगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्यांच्याकडनं मात्र इथे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। त्यांचा मनापासून मनाच्या अंतःकरणापासून शंकरदादा यमगर साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। थँक्यू। थँक्यू सो मच रुपेजी पाटील सरांचा आतापर्यंत आपण आवाज ऐकला, अतिशय सोनमधुर अशी वाणी। चला बॅक ऑन द क्रिकेट स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सुरेश आहेत, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राजू ऑन साइडला खेळलाय, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील थ्रो करतील, दरम्यान मात्र घेतली ती एक दोन टीम मध्ये लढाई पाहायला मिळाली आहे। भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी आणि काळम्मा देवी स्पोर्ट्स जांभूर। आपण मगाशी चर्चा केली रुपेशजी पाटील सर ज्या व्यक्तिमत्वामध्ये शंकरदादा यमकर एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही चर्चा करतोय। 32 शिराळा सरगा प्रीमियर लीग आणि त्यांचा संघ आणि तदनंतर मात्र शंकरदादा यमगर हे नाव ज्यावेळी आलंय ना त्यावेळी मात्र शंकरदादाने प्रेमात टाकलंय, बक्षिसांची भरघोस अशी देणगी देणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि शंकरदादा आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे, मोस्ट वेलकम। दरम्यान मात्र घडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि भरत हे बॅडर बॅक टू द पवेलियन जात आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय राजू यांनी मात्र मिळवलंय योगदान आणि पहिला ब्रेक थ्रू दिलाय टीमला आणि इथे राजेश दादा मांगडे साहेबांचं देखील आम्ही सहर्ष आभार मानू। साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ या ठिकाणी काढून उपस्थित राहिलात, आपले आम्ही सहर्ष अभिनंदन करतो आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा असतील। चला अप्पा विकास घोडे पाटील यांना आम्ही विनंती करतील की आपण या मान्यवरांचा आपण करूया या ठिकाणी शुभ सन्मान। चला जाऊया बॅक ऑन द क्रिकेट। पुन्हा एकदा खोलवरचा बॉल आहे, त्याला मात्र हलक्या हाताने खेळलाय, फर्स्ट स्लिप मध्ये थोडासा वाईडिश गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि तिथे एक धाव अंकित केली आहे। एका धावेने धावफलकावरती धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे 3। एका बाजूला आपण टीम पाहिलं ना तर भैरीदेवी क्रिकेट क्लब स्पोर्ट्स कारंडेवाडी या टीमकडे नजरा वळवल्या गेल्या, त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे या मॅच मध्ये, बरंच काही आहे। लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळाला आहे, जे आघाडीला आले आहेत नाव आहे सुरेश। गोलंदाजीच्या ट्रॅकवरून राजू हो यावेळी ऑन साइडला उडवला, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, सी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल, एक धाव कंप्लीट केली आहे। पाहता पाहता दुसरीचा प्रयत्न हो, इथे थोडासा एक्साइटमेंट पाहायला मिळाला आणि इथे संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि दरम्यान मात्र 2 धावा ही कंप्लीट केल्या आहेत आणि आपण पाहतो या 2 धावेने धावफलकाकडे नजरा वळवल्या गेल्यात आणि या स्पर्धेसाठी सुरेश दादा एक लेफ्ट हँडर आहेत आणि फेटेवाले म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून फेटे सौजन्य केलेत हो। यावेळी पहा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र झालाय तो वाईट इथे अंकित केला गेलाय आणि या एका धावेने धावसंख्येकडे नजर वळवली आहे। धावसंख्या आता मात्र आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती आहे, 6 धावा कारंडेवाडी या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात हो। यावेळी ऑन साइडला उडवलाय, डीपिश बॅकवर्ड्स कर्लिंग रिजन मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय, तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, एक धाव कंप्लीट केली, एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। अनेक वेळा आपण पाहिलं ना की काही खेळाडू नजरेमध्ये घर करून जातात त्यांच्या फटकेबाजीने, काही खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षणाने मनामध्ये घर करून जातात, तर काही खेळाडू गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या मनामध्ये घर केलंय। मात्र सुरेश पाटील यांच्याकडे ज्यावेळी आम्ही नजरा वळवतो ना तर अतिशय युवा उद्योजक आहेत आणि चांगली मेहनत करणारा हा खेळाडू बऱ्याच वर्ष प्रॅक्टिसमध्ये नसतानाही आज मात्र ओपनिंग ही त्यांनी आपल्या संघासाठी जमेची बाजू घेऊन आलेत आणि इथे पहा ते सज्ज झाले आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 7, आपण दुसऱ्या षटकाकडे जातोय। चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या,
थोडंसं स्पीडअप घ्या टीम. आम्ही टायमरही लावलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं करणं अनिवार्य आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने नाव आहे विशाल. इन ॲक्शन मध्ये सुरेश पाटील यांच्या अगेन्स्ट ही चर्चा रंगली गेली आहे. असं म्हटलं जातं की सफलता तो मिलनी है एक दिन, यह तय करेगा कि किस्मत आप पर भारी है या आप किस्मत पर भारी है. मैदानाच्या आतमध्ये हो आता माझी पारी आहे. इथे जबरदस्त सुरेश पाटील यांच्या बॅट मधून आला एक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. खेळाडूला दुखापत होऊ नये अशी आमचे सूरज पाटील यांची मागणी आहे. थोडंसं सहकार्य करा. ओव्हर एक्साइटमेंटमध्ये कधी कधी तुम्ही आपला फ्लो जो आहे ना त्या फ्लोमध्ये येत असताना थोडंसं शरीराची काळजी घ्या. याचंही भान ठेवा. दुपारचं सत्र आहे. पाणी भरपूर प्या आणि या स्पर्धेचा आनंदही घ्या. धावफलकाकडे नजरा वळवल्या गेल्या. धावसंख्या मात्र एका चौकारानंतर एक धाव घेत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विशाल आलेत. पहिले 2 बॉल मात्र अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलेत. स्ट्राईक एंडवरती आता आपण जर नजरा वळवल्या तर आपल्याला पाहायला मिळतील विनोद. हो यावेळी मिस टाईम आहे. स्वतः येतील का फॉलो थ्रू मध्ये नाही. यावेळी पहा थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडंसं समीकरण चुकलं. बॉलचा जजमेंट घेत असताना तिथे मात्र विफल ठरले आणि या जजमेंटने मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. आता ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14च्या घरामध्ये. पहा इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने. सॉफ्ट हँडेड बॅक ऑफ द हँड जर आपण विचार केला ना सूरज सर तर सॉफ्ट हँडेड फटका बॅकवर्डवरती जाऊन हलक्या हाताने खेळणे एक वेगळी कला आहे, कौशल्य आहे आणि इथे एक धाव घेण्यामध्ये यश मिळालं आहे. मात्र सुरेश पाटील हा खेळाडू असा आहे ना जो आपल्या मनगडी पॉवरने मोठे प्रहार करण्यासाठी ओळखला जातो. आपण पुन्हा एकदा पाहूया. स्ट्राईक एंडवरती ते आलेत. हो यावेळी पहा आणखी एक टोले जंग आसमानी टोला. इथे आहे हा षटकाराचा बोलबाला. सुरेश पाटील इनडाक्षण मध्ये पाहायला मिळालेत. शंभू चषकामध्ये मी इथे घेतलाय ध्यास. माझा आहे एकच विश्वास. मी बॉल पाठवेन सीमारेषे पार. तोच ठेवलाय मी. षटकार साधावा. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट. 3 बॉल 3 षटकार ठोकले. हो यावेळी खोलवरचा बॉल आहे. इथे बीट केलाय. डॉट बॉल आलाय आणि नक्की चर्चा रंगवली गेली आहे. सन्माननीय निलेश दादा विद्रुक साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुरेश पाटील यांना. म्हणजे काही खेळाडूंवरती काही मान्यवर आहेत ना ते अतोनाट प्रेम करत असतात आणि का करू नये. काही खेळाडू अशा पद्धतीने मेहनत करतात. त्यांच्या मेहनतीला दाद दिली जाते आणि आमचेही पुरस्कर्ते आहेत ना त्यांचे आम्ही आभार मानू. आम्ही चर्चा केली आहे ना या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी दिलंय ते सर्जेराव मांगडे साहेब शेठ यांची आम्ही सातत्याने चर्चा केली आहे. या व्यक्तिमत्वाने नेहमीच आम्हाला प्रभावित केलंय. धावफलकावरती धावसंख्या आता जी लगावली गेली आहे ती जवळजवळ आपल्याला नजरा वळवल्या गेल्या तर 21 धावा या 2 षटकाच्या पाठीमागे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विलास पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये ओव्हर द विकेटने. हा खोलवरचा बॉल आहे त्याला मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तो आसमानी टोला. आला तो षटकार 6 धावा.
मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की जिंदगी में अगर आप सक्सेस पाना चाहते हो तो आपको स्ट्रेस को भी झेलना पड़ेगा. जो स्ट्रेस झेलू शकतो ना तो सक्सेसही आरामशीर झेलू शकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेसफुल फटका, स्ट्रेस थोडंसं रिलीफ करणारा फटका, षटकाराने धावसंख्येकडे नजर वळवली ना तर धावसंख्या आता मात्र 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या. खरबुजा को देख के खरबुजा रंग बदलता है असं म्हटलं जातं. या अगोदर आपण पाहिलं तर सुरेश यांनी षटकार ठोकला, तदनंतर मात्र विनोद आले आणि विनोद यांनीही एक षटकार ठोकला या बॉलरच्या अगेन्स्ट. नाव आहे विलास. विलास इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट विनोद हे नाव पाहायला मिळालं. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन वरून येतील, कॅरी करतील, दरम्यान एक धाव घेतली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, तुम्ही स्वप्न हे फार मोठं पहा. जर अवकाशामध्ये उडायचं असेल तर ते मोठं स्वप्न पहा. चंद्राजवळ जरी नाही गेलात तरी तुमच्याकडे आभाळामध्ये फिरण्याचा एक अनुभव मिळू शकतो. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या मनामध्ये असलेले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी करा, मेहनत राहा आणि तीच पाहायला मिळेल का. यावेळी ऑन साइडला जोरकस प्रहार सुरेश पाटील या पट्ट्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये, अरे जो बिखर जाते हैं वही संवरते हैं और वही कुछ कर गुजरते हैं. इथे केलाय आणि सीमा पार चेंडू ठोकलाय, आला तो षटकार. एवढा डीजे सुरेश पाटील इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाले. कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे, कमबॅकही केलाय, भन्नाट वेग इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला विलास, एक मोठं नाव विलास, याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करूया. हाय व्होल्टेज ड्रामा, अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. लेग गलीमध्ये आपण पाहिले ना तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि कॅरी केला गेलाय तो झेल लेग स्लिप मध्ये आणि मिळाला सुरेश पाटील यांचा विकेट. एक मोठा विकेट पवेलियन इंडला. येऊ द्या डीजे. मैदानाच्या आतमध्ये येतील. इंट्रोडक्शन मध्ये सुरेश पाटील यांची मात्र एक जबरदस्त खेळी आणि ते पवेलियन इंडला गेलेत आणि आता नवीन खेळाडू येतील. नाव आहे विकास. विकास अगेन द विलास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास या खेळाडूने केलाय. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पुढील होणारी मॅच, या मॅचकडे आपण जाणार आहोत. जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम असेल मोरिया 11 शिराळे वारून. यो हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेतलाय का हा प्रश्न उभा राहिलाय. मात्र पंच सांगता आहेत की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली गेली आहे. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चला पुढील होणारी मॅच काळंबा. त्याचबरोबर मुंबई पोलीस सन्माननीय अरुण घाडी साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. अरुण दादा झाडे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला टीम मोरिया 11 शिराळे वारून आणि भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. येणारी मॅच आपली आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या हा कॉल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकास स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजी साठी संजय. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती कम्मालीचा प्रहार, चेंडू सीमा पार. या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे ख्वाहिश ये नहीं कि हर कोई तारीफ करे, कोशिश यही है कि बुरा मुझे कोई ना कहे. हा फटका आणि या फटक्याची दाहकता आले तो 6 धावा. येऊ द्या डीजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित केली गेली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 42. 42 धावा धावफलकावरती आहेत.
अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संजय आलेत. संजय यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, पुन्हा आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात. हो यावेळी ऑन साइडला काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, मात्र चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार, मिळतील धावाच्या चौका. चला जाऊया. हो हे यावेळी ऑन साइडला खेळ आहे, फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव घेतली, दुसरीसाठी जातील का? यस इट इज, दुसरी धावही घेतली आहे. या 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या आता सरळ भरारी घेते, जाऊन पोहोचली आहे सरळ 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा होतीये, आपण पाहिलं या डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संजय जाधव. हो 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 यावेळी भन्नाट वेग बिहाइंड विकेट, यष्टीरक्षकाने कामगिरी सुरेख केली आहे. यष्ट्यांचा घेतलाय वेध, फलंदाज बॅक टू द पवेलियन जातील. इथे आपल्याला पाहायला मिळाले, नाव आहे विकास. माफ करा, विकास झालेत. बाद झालाय. यस मंकड विकेट घेतले का? यस इट इज मंकड विकेट. विनू मंकड यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहिलं, चर्चा रंगली आहे ना. विनू मंकड यांच्याबद्दल आपण चर्चा पाहिली आहे आणि त्यांच्याबद्दलही आपण थोड्या वेळामध्ये चर्चा करू. विनू मंकड यांनी ज्या पद्धतीने चर्चा रंगवली आहे त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. विनू मंकड यांच्याबद्दल आपण थोड्या वेळामध्ये अजून सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्याबद्दल आपण चर्चा करू. विनू मंकड यांचं जर खरं नाव पाहिलं ना तर मुलवंतराय हिम्मतलाल मंकड असं त्यांचं नाव आहे. फार मोठं नाव आहे आणि विनू मंकड यांच्याबद्दल आपण चर्चा करत असताना पाहायला मिळाला इथे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे गहिवरले आणि एकेरी धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी जातील, रनआउटची संधी आणि इथे फलंदाज रनआउटही होतील. धावफलकावरती फक्त एकच धाव अंकित केली गेली आणि तिसरी धावीसाठी बाद झाल्यात आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. धावफलकावरती 50 धावा लगावल्या गेल्यात आणि पंचाचा निर्णय आहे 2 धावा. यस इथे 2 धावा आम्ही इन्क्लूड केल्यात. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि उत्तरार्धामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 51. चला पुढील मॅचच्या टॉससाठी जाऊया. टीम मोरिया 11 शिराळे वारून आणि भैरवनाथ स्पोर्ट्स तावडे या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही कॉल करतोय. आपण या इनिंग ब्रेक मध्ये आपला केला जाईल टॉस आणि हा टॉस आपण जाऊया रुपेशजी पाटील यांच्या समेत हा टॉस केला जाईल, याची देखील दखल घ्या. चला टीम थोडीशी घाई करा. चला आप्पा आपण टॉस साठी जातोय. इथे थावडे टीम आणि थावडे टीम बरोबर असेल शिराळे वारून. सन्माननीय श्री शंकरदादा यमगर साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. शंकरदादा या आपल्या माध्यमातून आपण करूया हा टॉस. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाकडे नजरा वळवल्या गेल्यात आणि या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चाही होईल आणि खऱ्या अर्थाने सरगा प्रीमियर लीग असेल किंवा मच्छी मार्केटमधली कोणतीही मोठी स्पर्धा असू द्या, शंकरदादा यमगर यांचा संघ नेहमीच त्या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आपण जाऊया, आपल्या समेत रुपेश सर जॉईंट होतील. टॉस केला जाईल. टीम
मोरिया 11 शिराळा वारून आणि भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या दोन टीम मध्ये केला जाईल हा टॉस आणि मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. शंकरदादा यमगर साहेबांच्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जातोय. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शंकरदादा यमगर साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल. वारुण आणि थावडे या दोन संघांमध्ये मात्र टॉस घेतला जातोय. स्विंग द कॉइन. छापा घेतलाय आणि छापा आलाय. काय निर्णय असेल? पहिल्या फेरीतील सामना आहे. दुपारचा सत्र आहे. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत थांबवलं जाईल? 40च्या थांबायचा प्रयत्न करेल आम्ही. नक्कीच. काय म्हणाल, आज 360 डिग्री मैदान आहे. खूप छान पद्धतीने खेळण्याची संधी मिळाली आहे. काय आयोजनाबद्दल म्हणाल? आयोजन खूपच सुंदर आहे. थँक्यू. आणि तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? आमचे पण फिल्डिंग घ्यायचा विचार होता, बट आता बॅटिंग झालं तर 60-70 मारू. 60-70 4 षटकांमध्ये आपल्या या मैदानामध्ये होताना पाहायला मिळतील का? हां येस. मी कोणत्या फलंदाजांवरती एवढा विश्वास तुमचा आहे जो फलंदाज मात्र इथून 60 ते 70 मात्र मारेल? जे सागर, कैलास, मनोज आणि सर्वच जे काय असेल ते खेळतील आणि 70 पर्यंत आमचं टार्गेट असेल. येस थँक्यू. तर जाऊया मान्यवरांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये जायचं. टीमला ही मात्र बेस्ट ऑफ लक आणि बॅक टू क्रिकेट. लगेच मॅच थोडी फास्ट करा कारण कालच्या 2 मॅचेस बॅलन्स आहेत. विनंती करेन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आता मात्र कारंडेवाडी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही या ठिकाणी पाहतोय. माननीय श्री अनिलभाई पाटील पुरस्कृत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स DM फार्मा श्री स्वामी मेडिकल आयोजित शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025चं एक मोठं अनाउन्समेंट आम्ही या ठिकाणी करत आहोत. दिनांक 7 मे ते 11 मे दरम्यानची ही स्पर्धा. 51,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 15,000 आणि 11,000 रुपये. बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे. बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 32 इंचाची स्मार्ट TV आहे. आणि आयोजनमध्ये आपण जर विचार केला तर सन्माननीय श्री रंगराव माने, अप्पा भास्कर पाटील, विश्वास चाळके साहेब असतील, त्यानंतर विशाल रणवरे साहेब असतील, राहुल पाटील असतील, राजेंद्र रणवरे असतील, रमेश गाडी सर असतील, रोहित होल्डर असेल. फक्त शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण 32 संघ या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतात. आणि शाहूवाडी चॅम्पियन लीग ही ट्रॉफी आपल्याला माफ करा, शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार येत्या मे महिन्यामध्ये मलकापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, या स्पर्धेचा आनंद आपण नक्कीच घेणार आहोत. विकासजी रणवरे यांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या बाबीची नोंद घ्या. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय विकास घोडे पाटील अप्पांना देखील त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. मात्र सन्माननीय शंकर यमगर साहेबांचा आपण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये यथोचित सन्मान करणार आहोत. काय दिलदार व्यक्तिमत्व आहे शंकरदादा यमकर आणि संदीपजी डिगे साहेब. तदनंतर मात्र आमचे महाराज या सर्वच व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थाने प्रेमात टाकलेली ही व्यक्तिमत्व आहेत. या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. यावेळी ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी काव कॉर्नरमध्ये येतील, झडप मारतील. एक धाव घेतली, दुसरीचा रनाचा प्रयत्न केला, थोडासा थ्रो बाहेर पाहायला मिळाला आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावा इथे अंकित केल्यात. आणि धावफलकाकडे नजर वळवली ना तर आतापर्यंत धावफलकावरती धावत संख्या 6. संजय आणि संकेत यांच्यामध्ये रंगलेली ही चुरस पाहायला मिळाली आहे. समीर नॉनस्ट्राईक एंडवरती आहेत. समीर यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. यावेळी बॅकफूट वरती गेलेत, पंच केला, स्वीप कव्हर, कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर आला ना तो संजय जाधव यांच्या बॅट मधून एक लाजवाब, ग्लोरियस, ग्लॅमरस चौकार. थोडीशी विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी करूया यथोचित सन्मान. सन्माननीय श्री शंकरदादा यमगर साहेबांचा आपण या ठिकाणी करणार आहोत तो शुभ सन्मान. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व.
यावेळी मात्र जोरकस बॉल आणि त्यानंतर मात्र बिहाइंड द विकेट बॅटची एज फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन जावं लागेल. चला विकास घोडे पाटील यांना अप्पा यांना मी विनंती करेन या अप्पा या आपल्या माध्यमातून आपण शंकरदादा यमकर यांच्या साहेबांचा या ठिकाणी करणार आहोत शुभ सन्मान. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ. शंकरदादा नेहमीच आम्ही पाहिलंय ना एक दिलदार असं व्यक्तिमत्व, पैशाचा कधी विचारच केला नाही या पठ्ठ्याने. खेळावरती एवढा प्रेम आहे. शंकरदादा यमगर यांनी सरगा प्रीमियर लीग असेल तदनंतर मात्र अनेक मासेमारी क्रिकेट खेळाडूंसाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. मात्र आज विकास घोडे पाटील अप्पा यांच्यावरती असलेलं प्रेम आणि दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्या सर्व क्रिस्टल आर्टच्या ट्रॉफीज आहेत ना त्या दादांनी दिल्या. दादा आपलं काम नेहमीच राहिलेलं आहे प्रभावी, कारण आपण दमदार असं व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय शंकरदादा यमगर साहेबांसाठी. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलं आहे. तदनंतर मात्र 32 शिराळातील आणखी एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने नेहमीच प्रेमात टाकलंय. स्पर्धा शाहूवाडी तालुक्याने कधी ज्या ज्यावेळी ओपनमध्ये एंट्री करण्याचा मानस दाखवलं त्यावेळी मात्र या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय. सन्माननीय संदीपजी डिगे साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय स्वानंद निर्लेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या आणि ओपन सारख्या स्पर्धेमध्ये कुठेही एंट्री केली तर संदीप डिगे साहेबांचं खऱ्या अर्थाने मोलाचं योगदान राहिलेलं आहे. अजित पाटील साहेबांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. आणि संदीप डिगे साहेब म्हटलं ना मित्रांनो, दिलदार आणि रुबाबदार असं व्यक्तिमत्व, गोंडस व्यक्तिमत्व. जर मूर्ती पाहिली तर छोटीशी लहान आहे मात्र कीर्ती त्यांची महान आहे. जबरदस्त असं व्यक्तिमत्व संदीपजी डिगे साहेब. नेहमीच प्रेमात टाकले संदीप दिघे साहेबांनी आणि काय काम राहिलंय त्यांचं. आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांचं आगमन आणि त्यांचा इथे आपण करूया यथोचित सन्मान. तदनंतर मात्र मालेवाडी गावचे सुपुत्र खऱ्या अर्थाने सन्माननीय अरुण घाडे साहेब मुंबई पोलीस यांचाही आपण या ठिकाणी करूया यथोचित सन्मान. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी आपण करत आहोत तो शुभ सन्मान. अजित पाटील यांना मी विनंती करेन की या मुंबई पोलीस साहेबांचा आपण या ठिकाणी करणार आहोत शुभ सन्मान. संदीपजी डिगे साहेब पाहिलं, शंकरदादा यमकर पाहिलं आणि तदनंतर मात्र घाडे साहेब यांचाही आपण करत आहोत या ठिकाणी शुभ सन्मान. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. खोलवरचा बॉल आणि इथे 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत लगावली आहे ती 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. सन्माननीय देवराजी शिंदे साहेब यांचाही आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. थँक्यू. लेगबाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव अंकित केली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. शुभ सन्मान इथे होताना पाहायला मिळण्यात आलेल्या अन्य मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र राखला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अगदी इथून पाहायला गेलं तर तुतारीच्या मात्र इथं समुद्र आवाजानं मात्र प्रत्येक मान्यवरांचं मात्र शुभ सन्मान इथे मात्र साकारले जात आहेत. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मात्र आम्ही अतिथी कक्षामध्ये मात्र सहर्ष स्वागत करत आहोत. या क्रीडांगणामध्ये मात्र अगदी उत्साही वातावरण आणि भरलेलं मात्र व्यासपीठ आपल्या व्यासपीठावरती अगदी अतिथीगणांचं मात्र अगदी पाहायला गेलं तर मुख्य व्यासपीठावरती मात्र मांदियाली मात्र पाहायला मिळतो. या सगळ्यांचं करूया मात्र सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. थँक्यू. पहा यावेळी मात्र खोलवरचा बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन अंकित केली गेली आहे. धावफलकावरती धावसंख्या 19 लगावली गेली आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रविराज आणि समीर ही जोडी, रविराज यांनी एक षटकार नक्की ठोकलाय आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय आल्यात. अक्षय यांचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. फलंदाजी साडी आहे ते रवी.
हो, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा लिडिंग एज, त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमारेषे पार. मिळतील वाईट +4. चौकार आलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा अंकित केल्या जातील. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 5 या आकड्याने मात्र पुढे सरसावली आहे. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 24. हो हो हो, यावेळी जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने जरूर सांगितलंय, अरे ना झुकने का शौक है और ना झुकाने का शौक है, कुछ ऐसा दिल से ऐसे जुड़े है ना, बस उन्हें निभाने का शौक है. मैदानाच्या आतमध्ये आपला शौक पूर्ण केलाय. ठोकलाय तो जबरदस्त टोलेजंग षटकार. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार ठोकला गेलाय आणि आता चर्चा होतीये. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का त्याच्या खाली? इथे संधी आहे आणि संधीचं केलंय सोनं. म्हणूनच म्हटलं आता ना, रे दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. तू खुद के बनाए हुए पिंजरे से निकल, देख तू भी एक सिकंदर है. मैदानाच्या आतमध्ये सिकंदरासारखी गोलंदाजी केली आहे आणि या क्रुशियल क्षणी मात्र मिळवलाय तो विकेट. बॅक टू द पवेलियन जावं लागेल बॅटरला. रविराज बॅक टू द पवेलियन. समीर बाद झालेत आणि डीजे मास्टरला दिली एक संधी. एकवीस धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 13-21 ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे, काळंबा देवी स्पोर्ट जांभूर, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे कारंडेवाडी. या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय जबरदस्त मॅच. 13 बॉल आणि 21 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. स्ट्राईक एंड वरती आता मात्र नवीन फलंदाज येतील. आपल्याला नाव पाहायला मिळेल. नाव आहे विशाल. विशाल आलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून अक्षय. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला, मात्र लाईन वरतून जाताना बॉल पाहायला मिळाला. इथे डॉट बॉल आलाय. 12 बॉल आणि 21 ची गरज. चला येस, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक ऑन द क्रिकेट, जिथे विशाल आणि रविराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतील. रविराज ऑन द स्ट्राईक. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक येईल, त्या ठिकाणी कॅरी करेल. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे सरळ 37 या आकड्यावरती. 37. चर्चा रंगली गेली आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत आता इथून पुढे 10 आणि बनवायचे आहेत, माफ करा
नो बॉलचा खेळ इथून पुढे येणार आहे आणि चर्चा होतीये या मॅचची. यस, यावेळी पहा फटका फसला. मिस टाइम आहे. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का? यस इट इज. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव घेतली आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. ओ इथे आणखी चूक झाली आहे. तदनंतर मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तदनंतर मात्र चुकी झाली आहे. चौथी साडी जातील का? नाही. 3 धावा इथे इन्क्लूड केल्या गेल्या. 3 रन्स ऑन द बोर्ड. धावफलकावरती धावसंख्या वाढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 40. म्हणजे अजूनही 11 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले आहेत. 8 बॉल आणि 11ची मॅच. एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघालाय. मंगेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईक एंड वरती रविराज. हो हो, यावेळी बॅकफूट वरती गेल्यात. पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल इन ऍक्शन मध्ये. कार्य केला या क्रुशियल क्षणी हा महत्वाचा विकेट. बॅक टू द पवेलियन जावं लागेल बॅटरला. त्याचबरोबर STPL सारख्या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ राहिलेला आहे ते सन्माननीय रजतदादा मिश्रा यांचं या आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी रंजित मिश्रा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. STPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालंय. सहर्ष या मान्यवरांचं या व्यासपीठावरती केलं जात आहे. या शंभू चषकाच्या दरम्यान सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम मिश्रा सर, आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केले जात आहे. या आपल्या समेत आपले सर्व सहकारी या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ आपण या ठिकाणी दिलात आणि आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपले सहर्ष स्वागत करतोय. पाय ते शैलेश सर विनोदजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले आणि एका काखेमध्ये ते कूलर घेऊन आलेले आहेत. आता मात्र त्याच काखेमध्ये परत घेऊन जातील का त्याचीही चर्चा. परंतु क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं गेलं तर यांचं आगमन होताना पाहिलं. वेलकम विनोद पाटील सर. आणि मुख्य अतिथी कक्षांचंही ते मात्र आगमन होताना पाहायला मिळते. शैलेश सर, मिश्रा सरांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समेत त्यांचे सर्व सहकारी. एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. बऱ्याच काळानंतर मात्र STPL सारखी स्पर्धा माझ्या नावावरती घेऊन जायचं आहे या मानभावनेने मात्र ते मैदानाच्या आतमध्ये विश्वासाने येत आहेत आणि त्यांची ग्रँड एंट्री, एक रॉयल एंट्री या शंभू चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोस्ट वेलकम मिश्रा सर, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. तुतारीच्या निनादामध्ये या व्यक्तिमत्वाचा आपण करूया सहर्ष स्वागत. रजत मिश्रा STPL चे संघमालक आहेत आणि त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. चर्चा रंगली या मॅचची. यावेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्कीच कंप्लीट केली आहे. या एका धावेने धावफलकाकडे नजरा वळवल्यात. मनोजी चव्हाण यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 1 धाव आली आहे. आता मात्र मॅच फसली आहे. 41 धावा आणि अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे येणारी बॉल शिल्लक आहेत 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावांची गरज आहे. चर्चा होतीये. सोननजी निर्लेकर साहेब या आपण या ठिकाणी यायचं आहे. यावेळी मात्र ऑन साईडला फ्लिक केलाय. खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. इथे क्रुशियल क्षणी आणखी एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगली गेली आहे. येणारे 3 बॉल आणि 10चा आता मात्र समीकरण आलेलं आहे. चर्चा होतीये 3-10 मॅच. एक हाय व्होल्टेज मुकाबला. कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघ दादा संघ आहेत. कोणीही मागे हटण्यासाठी सज्ज होत नाहीये.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. 3 बॉल 10ची गरज असताना मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त अशी ही मांदियाळी. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र मॅच बसली आहे. 3-10ची मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला अजित त्याला सामना करेल. नवीन बॉर्डर नाव आहे निलेश. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. आता मात्र 3 बॉल आणि 9ची गरज आहे. 3 बॉल्स 9 रन्स मस्ट विन. कोण जिंकेल ही मॅच, कोण लढेल हा सामना, कोण झगडेल हा सामना. विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. कर्तुबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे हे क्रिकेटचं मैदान. या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाच्या, आपल्या गावाचा बोलबाला. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र 1 धाव घेतली आहे. येणारे 2 बॉल आणि आता मात्र बनवायचे आहेत 8. 2-8ची मॅच. स्ट्राईक एंड वरती येतील ते राम या नावाचं व्यक्तिमत्व समोर आलेलं आहे. राजू हे नाव आहे. यस, करेक्शन केलंय. राजू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 2 बॉल 8ची मॅच. एक हाय व्होल्टेज मुकाबला. 2-8. गोलंदाज निघाले आहेत अजित. हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या वरून जाणारा बॉल लेग स्टंपला थोडीशी गवसणी घालणारा बॉल पाहायला मिळतोय की काय. पंचांनी सांगितलंय हा डेड बॉल, डॉट बॉल आहे. आणि आता मात्र समीकरण बदललंय. 1 बॉल आणि 8ची गरज आहे. एखादा वाईट बॉल त्याच्यावरती प्लस धावा मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट आणू शकतं. 1 बॉल 8ची गरज. जांभूर टीम मात्र या ठिकाणी विजयाच्या उंबरट्यावरती आहे. अक्षय आणि अजित यांनी मात्र गोलंदाजीची जी धुरा वापरली ना, ती सुंदर पाहायला मिळाली आहे. राऊंड विकेटने हा बॉल आणि खोलवरचा बॉल. इथे मात्र विजय मिळवलाय टीम जांभूर. इथे विजयी मिळवते आणि करुंगळे आपण जर पाहिलं तर कारंडेवाडी टीम बॅकफूट वरती जाताना पाहायला. करेक्शन केलं जाईल. चला इथून शुभ सन्मानाकडे आपण इकडे जाणार आहोत अतिथी कक्षामध्ये. तोपर्यंत मी विनंती करेन आपले